हॅलो, उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज दुधी भोपळा आणि पनीर याचा एक वेगळा प्रकार करून दाखवते। त्यासाठी घेतलेला आहे दुधी भोपळा, पनीर हे होममेड पनीर आहे, एक बटाटा आहे, किसलेलं खोबरं, एक कांदा बारीक चिरून आणि हे आपण वाटून घेऊया। यासाठी लसूण, आलं, जिरे, धने, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर आणि इथे अर्धी वाटी पोहे आहेत त्याची पावडर बनवून घेतलेली आहे आणि ते तांदळाची पिठी आहे त्याची थोडीशी पेस्ट करून घेतलेली आहे। दुधी भोपळा खाण्यामध्ये फार कमी येतो, काही लोकांना आवडत नाही असे होऊ शकतं, पण दुधी भोपळा हा स्वस्थ राहण्यासाठी फार उपयोगी आहे। याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, विटॅमिन सी आणि बीपीसाठी फार उपयोगाचा। तसंच पनीर ज्यांना वेट गेन करायचं आहे, मसल गेन करायचे आहेत आणि रेग्युलर एक्सरसाइज करतात त्यांच्यासाठी पनीर खूप छान आहे आणि लहान मुलांना त्यांची वाढ होत असते त्यासाठी फारच उपयोगाचं आहे। दुधी भोपळ्याचे असे मी पीस करून घेतलेले आहेत। आता यातला मी गर काढून घेणार आहे आणि तो गर नंतर आपण ह्या फ्राय पॅन मध्ये फ्राय करून घेऊया। तर मी गर काढून घेते। याचा गर मी असा काढून घेतलेला आहे आणि आता हे पोकळ केले। तर हा जो गर जो आहे हा परत मिक्सर मधून एकदा फिरवून घेणार आहे। ह्या भोपळ्याच्या रिंग तयार झालेल्या आहेत आणि त्याचा जो गर होता तो मी असा मिक्सर मधून काढलेला आहे। आता तो पनीर, तो गर, नंतर आलं लसूणची पेस्ट, थोडंसं खोबरं आणि बटाटा आणि कांदा हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर पॅन मध्ये थोडंसं ऑइल, एक 2 टेबलस्पून ऑइल आपण घेतलेला आहे। हा जो आपण मिक्स केलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊया। याच्यामध्ये पनीर, कांदा, भोपळ्याचा आतला गर, खोबरं हे परतून घेऊ आणि चवीपुरतं मीठ ॲड करू। हे तुमच्या चवीप्रमाणे घ्या। हे व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया। गॅस मीडियम ठेवलेला आहे, खूप कमी नाही आहे, मीडियम ठेवलेला आहे। हे व्यवस्थित यात परतून घेऊ आपण। हे साधारणपणे 5-1 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊ। हे छान एक 5 ते 7 मिनिटं परतून झालेलं आहे। याच्यामध्ये मी बारीक चिरलेली एक मिरची यात टाकते, हिरवी मिरची अशी बारीक चिरून ठेवलेली, चवीपुरती टाका। त्याच्यानंतर थोडीशी मिरी पावडर, साधारणपणे 1/2 टीस्पून मिरी पावडर। गॅस बंद केलेला आहे। हे छान परतून पण झालेलं आहे। ह्यात शिजायसारखा असा प्रकार जास्त नव्हता, फक्त भोपळ्याचा गर होता, तोही आता शिजून झालेला आहे। हे मिश्रण छान असं झालेलं आहे। का हे आपण आता या रिंग्समध्ये भरून घेऊया। हे भोपळ्याचे जे हॉलो केलेले पीसेस होते हे आता असं व्यवस्थित भरून घेतलेले आहेत। एकदम दाबून असे भरून घेतले म्हणजे ते बाहेर येणार नाही। आता हे व्यवस्थित भरून झालेले आहेत। तर सर्वप्रथम आपण याला तांदळाच्या पिठामध्ये डीप करू हळूवारपणे। त्यानंतर याला रोल करूया आपण पोह्याच्या मध्ये आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे पॅन मध्ये। हे पोह्याचा चुरा जो आहे हा प्लेनच आहे। आता पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे। हे असे परत सर्व रोल पोह्याच्या चुऱ्यामध्ये, फक्त 2 पुढची आणि मागची बाजू पोह्याच्या चुऱ्यामध्ये केली तरी चालणार आहे। मिश्रण फक्त बाहेर येऊ नये असं बघा। हे अशा पॅन मध्ये आपण सर्व मांडून घेऊया। मिश्रण दाबून भरल्यामुळे ते बाहेर येत नाहीये, तुम्ही ते दाबूनच भरा। तर हे मस्त फ्राईंगला ठेवते मी।
हे साधारणपणे 15 मिनटं तरी शिजायला लागेल याला. हे छान. आता याच्यामध्ये मीडियम गॅसवरती याला आपण शिजवून घ्यायचं आहे. याला झाकण ठेवावं लागणार आहे. हे साधारणपणे आता मीडियम गॅसवरती ठेवते. एक 5 मिनटं झालेली आहेत. मी त्याला आता उलटा करून घेते. अशा आपण याला उलट करून घेऊया. या बाजूसाठी आपण थोडंसं आणि तेल सोडू. या बाजूला परत ते 5 ते 7 मिनटं शिजायला हवे. आता एक 15 मिनटं मी सर्व बाजूनी याला व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. त्याची जी गोल साईड आहे ती पण फ्राय करून घेतलेली आहे आणि आता मस्त सॉफ्ट झालेले आहेत. आता आपला हा मसाला उरलेला होता जो आपण भरायला घेतला होता, तर त्याचं मी एक कढई पॅन तापायला ठेवलेला आहे. त्यात 3 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता हिंग जिरे मोहरीची फोडणी देऊया. जिरे, मोहरी, थोडीशी कोथिंबीरीचे डंठल होते ते टाकते आणि हिंग. यामध्ये हा उरलेला आपला मसाला ॲड करून घेऊ. याला परतून घेऊया. याला छान एक 5 मिनटं परतून घेऊ. एक 5 मिनटं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी टाकले. गॅस मीडियम आहे. साधारणपणे अशी कन्सिस्टन्सी ठेवा. मी थोडंसं पाणी टाकते, 2 टेबलस्पून. मीडियम गॅसवरती याला 3 ते 4 मिनटं शिजवून घेऊ. हे छान आता शिजलेलं आहे. याच्यामध्ये स्लाइस केलेल्या 1-2-3 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. तिखट आवडत नसेल तर नका टाकू, पण ते दिसायला छान दिसतंय त्याच्यामध्ये. पाहू शकता आता तुम्ही ग्रेव्ही अशी झालेली आहे. आणि इकडे आपले हे रोल्स पण फ्राय करून झालेले आहेत. आता आपण हे रोल्स थोडे थंड झालेले असल्यामुळे मी हाताने घेते. हे रोल्स असे सर्विंगला घेऊ. त्यानंतर ही ग्रेव्ही याच्यावरती अशी वाढून घेऊया. त्यानंतर गार्निशिंगला थोडीशी कोथिंबीर. आपली डिश तयार आहे. पांढरा भोपळा आणि पनीर. तुम्ही बनवा, एन्जॉय करा, खा. बाय.